नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभाग प्राथमिक यांच्या संकल्पनेतून सुरू असलेलं मिशन आरंभ शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग इयत्ता 8वी याच्या आजच्या सेशन मध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। आज दिनांक 6 जून 2025 वार शुक्रवार। आजचा विषय आहे इंग्लिश आणि आजचा घटक आहे टेन्स। आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत श्री बालाजी राजाभाऊ भोसले सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हसनापूर मराठी, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर। Hello. Hello. May I audible? Good evening, all of you. Mission Aram online lesson is going on here. We all of you know that we are preparing our scholarship exam by the source of online way. So first of all, I would like to congratulate and welcome all the students who have joined here and one by one today. The subject English, especially the content, the language study, we will see one by one. And in that unit, the language study, the subject subunit is tense. So we all of you know that the tense is play a vital role in any kind of the language. The language is nothing but it's the addition of the some grammatical things that we are going to see one by one. And today, in that today's online lesson, we will see how the tense are important to speak our views or to express our views. So in that, let us see the first slide here. Importance of the tense. So first of all, it is the backbone of language. If you want to learn any language, we need to understand its grammar. Without the grammar, we cannot understand what content is there. It means that the tense knowledge is very crucial. That is the backbone of any language. Like English is the language, English is the international language. We need to learn tense. आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे की कोणतीही भाषा शिकत असताना आपल्याला काळ या लँग्वेज डेव्हलपमेंट मध्ये काळाची समज असणं गरज असतं. काळ
आपण जर कोणतेही वाक्य काळाच्या प्रमाणे बोलू नये तर वाक्याचा अर्थ समजत नाही. त्या पद्धतीनं जे वाक्य आपण बोलतो ती वाक्य आपल्याला क्लॅरिफाय होत नाही, किंवा ऍक्शन कधी घडली, केव्हा घडणार आहे किंवा घडत आहे का, या संदर्भातलं मिनिंग आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्याच पद्धतीने क्लॅरिफाईड अँड ऍक्युरेसी, टेन्सचं नॉलेज असताना टेन्स सोबत घेऊन आपण जर वाक्य बोललो तर आपल्याला समोरच्याचं बोलणं आपल्याला लगेच क्लॅरिफाय होतं, म्हणजे त्याला नेमकं म्हणायचे काय हे आपल्याला समजतं. आफ्टर दॅट इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, जर आपल्याला चांगला वक्ता बनायचा असेल, जर आपल्याला चांगला स्पीकर बनायचा असेल, गुड स्पीकर, we should have the knowledge of the tense. It means that tense is a such thing that is much more most important up to grasping any language. And the last, the foundation of the language. थोडक्यात मला एवढं सांगायचं आहे की टेन्सचं नॉलेज आपल्याला आपल्या दैनंदिन जीवन जगण्यासाठी तर लागतं, आणि विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतील, अकॅडमिक शिक्षण असेल, ते सर्व शिकण्यासाठी आपल्याला टेन्सचं नॉलेज गरजेचं आहे. तर बघा, यामध्ये आपण आजच्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये, ऑनलाईन या क्लासमध्ये टेन्स मुख्य प्रकार किती आहेत, त्याच पद्धतीने त्याचे उपप्रकार कोणकोणते आहेत, आणि त्या टेन्सचा वापर करून आपल्याला या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येतात आणि ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचं, या संपूर्ण विश्लेषण स्पष्टीकरण या ठिकाणी सांगण्यात येत आहे. तर बघा, जनरली आपल्या सर्वांनाच माहित आहे मराठी विषयामध्ये ज्या प्रकारे मुख्य 3 काळ आहेत, त्याच पद्धतीने इंग्लिश भाषा शिकण्यासाठी सुद्धा आपल्याला 3 काळ समजून घ्यावे लागणार आहेत, किंबहुना आपण समजून घेतलेलीही असतील. या ठिकाणी आपण रिव्हिजन म्हणून सुरुवातीला पहिल्यापासून एक काळ आपण बघूया. तर काळाचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार जो आहे तो वर्तमान काळ म्हणूया, दुसरा भूतकाळ म्हणूया, आणि तिसरा भविष्यकाळ. इंग्लिश मध्ये आपण वर्तमान काळाला प्रेझेंट टेन्स म्हणतो, भूतकाळाला पास्ट टेन्स म्हणतो, आणि भविष्य काळाला फ्युचर टेन्स म्हणतो. या प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार पडलेले आहेत. जसं की 4 म्हणजे एकूण 12 काळाशी आपल्याला आज आणि उद्या 2 दिवस शिकायचं आहे. आणि त्याच्या अगोदर मला सांगावंसं वाटेल की सहाय्यकारी क्रियापद, सहाय्यकारी रूपे आणि भूतकाळी रूपे असतील, वर्तमानकाळी रूपे असतील किंवा भविष्यकाळी असतील, तर टू बी ची सहाय्यकारी रूपे, टू बी ची सहाय्यकारी वर्तमानकाळी रूपे, भूतकाळी रूपे आणि भविष्यकाळी रूपे, हेही आपल्याला या आजच्या लेसन मध्ये शिकायचं आहे. तसेच टू हॅव ची पण असतात, परंतु काळामध्ये आपल्याला सुरुवातीला टू बी चे रूप आपण शिकूया. तर आपल्या सर्वांना माहित आहे कोणतंही वाक्य बोलत असेल तर त्या वाक्यामध्ये सुरुवातीला येतो तो कर्ता असतो, कर्त्यानंतरचा जो शब्द असतो इंग्लिश वाक्यामध्ये वर्ब असतं, आणि वर्ब नंतर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म असतं. म्हणजेच कर्ता, क्रियापद आणि कर्म अशा प्रकारे त्या असणाऱ्या वाक्याची ठेवण असते. त्या स्ट्रक्चर मध्ये आपण 1 बाय 1 बघूया. तर आपल्या सर्वांनाच माहित आहे की क्रियापदाचा रोल या वाक्यामध्ये काय असतो. ऍक्शन वर्ड आपण त्याला म्हणतो. एखादं वाक्य आपण बोलल्यानंतर ती वाक्याची क्रिया काय आहे, क्रिया करणारा कोण आहे आणि क्रिया कोणावर होणार आहे, या संदर्भातलं वाक्य आपण बघूया. तर बघा, सिंपल उदाहरण तुम्हाला मी सांगतो. मी आंबा खातो, हे मराठी वाक्य आहे, आणि त्या मराठी वाक्याचं ट्रान्सलेशन आपण इंग्लिश मध्ये केलं तर राम इट्स मँगो असं होईल. मग हा राम जे पहिला शब्द आहे याला आपण कर्ता म्हणतो. कर्त्यानंतर लगेच जो दुसरा शब्द आलेला आहे तो म्हणजे क्रियापद. यस, दॅट इज वर्ब. राम इट्स मँगो अँड द लास्ट वर्ड इज डेफिनेटली ऑब्जेक्ट. म्हणजे कर्ता, क्रियापद आणि कर्म. यामध्ये आपल्याला सहाय्यकारी क्रियापद दिसत नाही. पण जेव्हा आपण पुढचे काळ शिकू, जसे की तुम्हाला मी सांगितलं 4 काळ आहेत, मुख्य काळ 3, प्रत्येक काळाला 4 उपप्रकार आहेत. त्याच्यापैकी पहिला वर्तमान काळ आपण घेतला,
तर त्याचे 4 काळ बघूया. साधा वर्तमान काळ, दुसरा म्हणजे चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ, तिसरा म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आणि चौथा चालू पूर्ण वर्तमान काळ. Like this way in English we can say it like it's a simple present tense. Second one is continuous present tense. Third one is future perfect present tense and the last one is continuous perfect present tense. हे वर्तमान काळा संदर्भात झालं. त्याच पद्धतीने आपण भूतकाळात असं बघणार आहे. साधा भूतकाळ, चालू किंवा अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि चालू पूर्ण भूतकाळ. In English we can say that simple past tense, continuous past tense, perfect past tense and the continuous perfect past tense. त्याच पद्धतीने भविष्यकाळात आपण असा अंदाज लावू शकतो की भविष्यकाळाला आपण फ्युचर टेन्स म्हणतो. Then we can add simple one, simple future tense, continuous future tense, perfect future tense and continuous future perfect tense. बघा यामध्ये टेन्सचे 3 मुख्य प्रकार आहेत. प्रेझेंट टेन्स ज्याला आपण मराठीमध्ये वर्तमान काळ म्हणूया, पास्ट टेन्स भूतकाळ, फ्युचर टेन्स भविष्यकाळ. टेन्स जो काळ सध्या चालू आहे त्याला आपण वर्तमान काळ म्हणतो. जो काळ घडलेला आहे, घटना होऊन गेली आहे, सो दॅट इज भूतकाळ. आणि जो काळ येणारा आहे म्हणजेच भविष्यकाळ. द थिंग्स now happening, that is present tense. The things or event that has happened yesterday or the day before, that is the past tense. And the event that will come tomorrow or the day after tomorrow, that is definitely future tense. तर यामध्ये बघा जसं मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे, वर्तमान काळ असेल साधा वर्तमान काळ, अपूर्ण यालाच दुसरं नाव आहे चालू. अपूर्ण किंवा चालू जी क्रिया पूर्ण झालेली नाही किंवा ती क्रिया सध्या चालू आहे त्याला आपण अपूर्ण काळ म्हणूया, म्हणजेच कंटिन्युअस. पूर्ण म्हणजे पूर्ण झालेली आहे क्रिया. आणि रीती वर्तमान काळ याला आणखी एक दुसरं नाव आहे ते म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. इंग्लिश मध्ये आताच सांगितलं, सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स. अशा पद्धतीने हे काळाचे प्रकार आपण बघितलेले आहेत. आता आपल्याला काळ समजून घेण्यासाठी आवश्यक असलेले घटक, पहिला घटक म्हणजे टू बी ची सहाय्यकारी रूपे. सहाय्यकारी रूपे म्हणजे हेल्पिंग वर्ड्स. वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी, अर्थपूर्ण वाक्य बनण्यासाठी आपल्याला गरज असते वरची, त्याच्या सोबत गरज असते आपल्याला सहाय्यकारी, सहाय्य करणे म्हणतो आपण त्याला. दुसरं आणखी त्याचं नाव आहे मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. म्हणजे प्रत्येक काळाची वेगवेगळी अशी क्रियापद आहेत सहाय्यकारी जे मदत करतात वाक्यामध्ये. मूळ क्रियापदासोबत आणखी क्रियापद येतं त्याला आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणतो. तर वर्तमान काळामध्ये आपल्याला हे 3 क्रियापद आहेत, एम, इज आणि आर. तिघांचा अर्थ जवळपास सेमच आहे. एम म्हणजे आहे, इज म्हणजे आहे आणि आर म्हणजे आहे. आता या ठिकाणी बघा, एम, इज, आर. आर जे सहाय्यकारी क्रियापद आहे अनेक वचनी कर्त्यासमोर येतं. एम आणि इज एक वचनी. तर एम, आय या सब्जेक्टच्या समोरच आपण एम वापरतो. आणि इज थर्ड पर्सन जे की ही, सी, इट असतील किंवा आपल्या तुमचं आमचं सर्वांचं नाव त्याच्यासमोर आपण इज वापरतो. आणि भूतकाळामध्ये पास्ट टेन्स मध्ये वॉज आणि वेअर. ऑफकोर्स वॉज हे एकवचनी कर्त्यासमोर वापरतो आणि वेअर हे अनेक वचनी कर्ते असतील, जसे की ते सर्व असतील, आम्ही असेल, तुम्ही असेल, अशा प्रकारचे कर्ते असतील त्यावेळेस आपण वेअर वापरतो. आणि भविष्य काळामध्ये शाल बी आणि विल बी. आता यामध्ये या ठिकाणी आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, in ancient time the shall be was used in grammatically, but now in recent times there is less use of this helping verb. Now in ancient time, in today's time, recently we are not using this shall be helping verbs, but we use will be. आता जवळपास आपण सगळ्याच कर्त्यासमोर will be हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्वीची
सहाय्यकारी रूप समजून घेणं गरजेचं आहे, ते आपण बघितले आहे. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद समजून घेतल्यानंतर, हेल्पिंग वर्ब्स क्रियापदे समजून घेतल्यानंतर, द नेक्स्ट कंटेंट इज कमिंग, दॅट इज द इंग्लिश प्रोनाउन. ज्या पद्धतीने आपण सहाय्यकारी क्रियापदाचा रोल वाक्यामध्ये काय असतो, काळ शिकण्यासाठी काय असतो हे बघितलं, त्याच पद्धतीनं आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे हे तुम्हाला सांगितलं. याला आपण कर्ता म्हणूया. वाक्याची सुरुवात ही कर्त्याने होते हे आपण बघितलेलं आहे. पण कर्ता नसेल तर वाक्याचा अर्थ समजणार नाही. क्रिया कोणावर झाली, कोणासाठी झाली हे आपल्या लक्षात येणार नाही. म्हणजे जसं मी सांगितलं, प्रथम पुरुष आपण आय आणि वी आहे. मी एकवचनी आहे, वी अनेक वचन आहे. याला सिंग्युलर म्हणतो, त्याला प्लुरल म्हणतो. सिंग्युलर म्हणजे एकवचन, प्लुरल म्हणजे अनेक वचन. सेकंड पर्सन द्वितीय पुरुष मध्ये यू आणि यू. आता तुम्ही म्हणाल की दोन्ही अक्षर दोन्ही शब्द एकच आहेत, यू आणि असं का बरं? तर आपण आपल्या भाषेमध्ये जसं आपण आपल्या वयाने लहान असेल तर आपण त्याला आरे तुडे बोलतो, तू म्हणतो. आपले वडील घरी असतील, मोठे असतील, त्यांना आपण तू म्हणत नाहीये, आपण त्यांना रिस्पेक्ट देतो, आदरयुक्त बोलतो, म्हणजे आपण तुम्ही म्हणतो. असं आपण समजूया, दॅट इज यू. And otherwise, in other words, we can say that this is singular you and this is plural you. आपण असं पण म्हणू शकतो. ठीक आहे. द थर्ड पर्सन मध्ये तृतीय पुरुष मध्ये बघा ही, सी, इट हे तीन सर्वनाम आहेत, प्रोनाउन आहेत किंवा सब्जेक्ट म्हणूया. आणि इन थर्ड पर्सन प्लुरल फॉर्म आणि प्रश्नामध्ये दे येतं. अशा प्रकारे यांचा रोल महत्वाचा आहे, सहाय्यकारी क्रियापदाचा रोल महत्वाचा आहे. आणि हे वाक्यामध्ये कशा प्रकारे काम करतं आपण पुढे बघूया. त्याच्यानंतर पुढचं बघा, द मेन थिंग दॅट इज कम, द मोस्ट वेटेज इज गिवन टू दिस कंटेंट, दॅट इज वर्ब. द ऍक्शन वर्ड in the sentence we see the action word, that action is going on, we can understand how the action is happened, that is the verb. म्हणजे क्रियापदानुसार क्रियापदा लक्षात घेतल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की वाक्याचा अर्थ कळतो. जसं की आता मी तुम्हाला म्हटलं राम आंबा खातो. आंबा खाण्याची क्रिया या ठिकाणी झालेली आहे राम कडून. सो राम इज सब्जेक्ट, इट्स दॅट इज द वर्ब, म्हणजे मेन शब्द म्हणूया आपण त्याला. क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ समजणार नाही. तसं पाहिलं तर वाक्यामध्ये कर्ता असो, क्रियापद असो, कर्म असो, तीनही घटक आपल्याला या ठिकाणी महत्वाचे आहेत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्रियापद, दॅट इज वर्ब. तर आपल्याला बघायचं आहे बघा, क्रियापदाची जनरली आपण तीन रूप आहेत. तर यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप याला आपण V1 म्हणतो, वर्ब फर्स्ट फॉर्म, किंवा आपण त्याला बेस फॉर्म म्हणू शकतो. फॉर्म म्हणजे रूप. याला आपण म्हणूया V2, म्हणजे काही क्रियापदाचं दुसरं रूप किंवा भूतकाळी रूप. आणि हे जे आहे याला म्हणूया पास्ट पार्टिसिपल, म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. तुम्ही म्हणाल हे वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे का? नॉट ऍट ऑल. क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे पूर्ण झालेली क्रिया आपण या असणाऱ्या शब्दाने दाखवतो. बघा, गो हे क्रियापदाचं मूळ रूप आहे किंवा बेस फॉर्म. आपण बोल मराठीमध्ये काय म्हणतो, जातो. जर क्रिया घडलेली असेल तर आपण काय म्हणतो, आपण असं म्हणतो का राम काल आंबा खातो. काल आंबा खातो आपण म्हणत नाही, कारण क्रिया संपलेली आहे, क्रिया झालेली आहे. तर दॅट ऍक्शन हॅज बीन हॅपन्ड, ऑकर्ड, फिनिश्ड. So that is why we have to say it is in past. That is eaten. म्हणजे खाण्याची क्रिया काल झाली, खाल्ला, खातो म्हणत नाही. तसं वर्तमान काळात आपण जातो म्हणतो. आणि जर काल तो गेलेला असेल तर आपण त्याला काय म्हणतो, वेळ, म्हणजे की गेला, वेळ. आणि भूतकाळी जसं वेळ काय, तसं गोचं तिसरं रूप काय आहे, गॉन. आता आपण पुढे यांचं वाक्य बघूया. पण आता फक्त एवढं लक्षात घ्यायचे की गोचं मूळ रूप हे गोच आहे, गोचं भूतकाळी रूप वेंट आहे, आणि पूर्ण रूप त्याला विथ म्हणू आपण, किंवा पास्ट पार्टिसिपल गॉन आहे. गो, वेंट, गॉन, म्हणजे जातो, गेला, गेलेला आहे. बघा अर्थाने समजून घ्या, जातो, गेला, गेलेला आहे. तसंच सी म्हणजे पाहतो, सॉ, पाहिले,
भूतकाळी रूप आहे. एवढं समजून घ्यायचं की घटना घडलेली आहे. आणि सीन म्हणजे पाहिलेले आहे. या ठिकाणी आहे शब्द वापरलाय ती घटना पूर्ण झालेली आहे. दॅट इज तसं लिहितो किंवा लिहिती, लिहिले, लिहिलेले आहे. आफ्टर दॅट स्पीक, स्पोक, स्पोकन. जसं की बोलतो, बोललो, बोललेलो आहे. डू, डज, डज सॉरी डू, डीड, डीड म्हणजे भूतकाळ रूप. करतो, केले, केलेले आहे. नक्कीच बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल पहिलं रूप, दुसरं रूप आणि तिसरं रूप, तीनही रूपे सेम टू सेम आहे. there is no change single letter also. We can see R-E-A-D. In second form also we can have that same spelling R-E-A-D, and third form also that same. So there are some words having no change. There are some words. Now we will see afterwards. काही क्रियापदाच्या रूपामध्ये पहिलं आणि शेवटचं सारखं वाटतं, काही क्रियापदामध्ये पहिलं आणि दुसरं सारखं वाटतं, किंवा दुसरं आणि दुसरं सेम वाटतं. जसं की तुम्हाला म्हटलं या ठिकाणी दिलेलं नाही कम, केम आणि कम. बघा आता समजा मी जर त्या ठिकाणी कम हे मूळ रूप लिहिलं तर भूतकाळी रूप याचा असणार आहे केम. ए लेटर फक्त चेंज रिप्लेस झालं आणि त्या ठिकाणी बघा परत तिसरं रूप जे म्हणूया आपण ते सेम आलं. फर्स्ट अँड द लास्ट, द बेस्ट फॉर्म अँड द पास्ट पार्टिसिपल फॉर्म इज सेम एक्सेप्ट दॅट वी डू फॉर्म. अशा पद्धतीनं काही क्रियापदाची रूप तीनही सारखे आहेत. कट, कट, कट तीनही सेम आहे. पुट, पुट, पुट तीनही सेम आहे. जसं की बघा गो वेंट गॉन, सी सॉ सीन, राईट रोड रिटर्न, स्पीक स्पोक स्पोकन. आणि आणखी काही अशी क्रियापदाची रूपे आहेत ज्यांचं भूतकाळी आणि तिसरं रूप यांना फक्त ईडी हे दोन अक्षर प्रत्यय लागलेला आहे. जसे की मी म्हणतात लिसन, लिसन ईडी लावलं आणि तिसऱ्या रूपाला आपण ईडी लावलं लिसन. अशा प्रकारे ही क्रियापदाची रूप आहेत. आपल्याला काळामध्ये यांचा रोल काय आहे या ठिकाणी आपण समजून घेऊया. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आणखी काही विवन आहेत बघा. वॉक, वॉक, वॉक ईडी ईडी लागलेलं. जवळपास या सर्वांना ईडी ईडी एक्स्ट्रा प्रत्यय लावलाय. दॅट वर्ड क्लीन, क्लीन, क्लीन. आता याचा उच्चार करताना क्लीन, क्लीन असा स्पष्ट उच्चार करायचा नाही. दॅट वी हॅव अ सायलेंट झोन. दॅट वी हॅव टू यूज समटाइम्स लास्ट प्रोनाउन्स टी लाईक वॉक, वॉक्ड, वॉकड, वॉकड असं म्हणायचं नाही. आता आपल्या म्हणण्याप्रमाणे आपण वाकडं वाकडं म्हणू पण दॅट इज रॉंग स्पेल. प्रोनाउन्सिएशन इज वॉक्ड, वॉक्ड. चा उच्चार करा. आफ्टर दॅट क्लीन, क्लीन चा एकदम साधा उच्चार करा. जम्प, जम्प, जम्प म्हणजे थोडासा टी साऊंड असतो द्या. स्किप, स्किप लाईक दिस वे. अशा पद्धतीने आपल्याला ईडी ईडी उच्चार कशा पद्धतीने करतात या ठिकाणी बघायचे. आता सगळ्यात महत्वाचा रोल जे आपण 12 टेन्स आणि आणखी 6 टेन्स बनणार आहे. जनरली 12 टेन्स आहेत. प्रत्येक 4 बघायचे म्हटलं तर 3 मुख्य आहेत. त्याला 4-4 म्हटलं ते 12 होतात. पण या ठिकाणी मी आणखी तुम्हाला 3 एक्स्ट्रा देणार आहे. दॅट इज टू वीक्स प्रेझेंट टेन्स, टू वीक्स पास्ट टेन्स आणि टू वीक्स फ्युचर टेन्स. तर या सगळ्यांसाठी गरजेचं असलेला हे स्ट्रक्चर म्हणजे साचा. आपण आपल्या मराठीमध्ये त्याला साचा म्हणूया. बघा या ठिकाणी सिंग्युलर लिहिलं आहे म्हणजेच एकवचन, प्लुरल लिहिलं आहे म्हणजेच अनेक वचन. जसं की फर्स्ट पर्सन मागाशी बघितलं आय, वी. हा साचा तुम्ही पाठ करायचा म्हणलं की करायचा. म्हणजे आपल्याला कोणतंही वाक्य क्विकली आपण लक्षात आलं पाहिजे. आय, वी, यू, यू, ही, सी, इट, दे. ही, सी, इट एकाच टोन मध्ये म्हणायचं. का म्हणायचं तर थर्ड पर्सन मध्ये ही, सी, इट येतं आणि दे, ही, सी, इट, दे. सेकंड पर्सन मध्ये की यू, यू, दॅट सिंग्युलर यू अँड प्लुरल यू. अँड इन फर्स्ट पर्सन singular I and second person plural form, that is the plural form we. I, we, you, he, she, it, they. अशा पद्धतीने साचा पाठ करायचा आणि या साच्याच्या पद्धतीने आपल्याला आता टूबीचा वर्तमान काळ बघायचा आहे. ऍक्च्युअली टूबीचा वर्तमान काळ जनरली आपण बघत नाहीये पण हेल्पिंग वर्कचं काय महत्व आहे ते या काळातून आपल्याला समजतं. सुरुवातीला आपली सोपी सोपी वाक्यरचना आपल्याला समजून घ्यायचे असेल, शिकायचे असेल, आत्मसात करायचे असेल so we need to understand this to be 3 form that is present tense. बघा
या ठिकाणी आपल्याला टू बी ची वर्तमानकाळी सहाय्यकारी रूपे या ठिकाणी फोकस करायचे आहे. दॅट इज द एम, इज आणि आर. एम म्हणजे आहे, इज म्हणजे आहे आणि आर म्हणजे आहे. आता तिघांचा रोल या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. साच्या मगाशी मी तुम्हाला दिला होता. साच्या हा आहे आय, वी, यू, यू, बी, सी, ते. आता याच्यामध्ये मी म्हटलेलं आहे तुम्हाला की मला टूबीचा वर्तमान काळ शिकायचा आहे. टूबीचा वर्तमान काळ शिकण्यासाठी सहाय्यकारी रूप त्या असणाऱ्या साच्यामध्ये आपल्याला ऍड करायचे आहे. तर बघा आपण या ठिकाणी बघूया. मला जर टूबीचा वर्तमान काळ शिकायचा असेल तर मला टूबीची वर्तमानकाळी रूपे माहित असणं गरजेचं आहे. मग टूबीची वर्तमानकाळी रूपे या ठिकाणी बघितलेली आहेत. टूबीची वर्तमानकाळी रूपे जसं मी तुम्हाला आता सांगितलं एम, इज आणि आर आहे. तर या असणाऱ्या एमचा साच्यामध्ये आपल्याला ऍड करता येईल. फास्ट बघूया. बघा साच्यामध्ये तुम्हाला सांगितलं या ठिकाणी सिंग्युलर आहे आणि पलीकडच्या साईडला प्लुरल म्हणजे एकवचन आणि बहुवचन. मी शॉर्टकट मध्ये एस देऊ आणि पी लिहू. आता साचा जो सांगलेला आहे तो आय, इकडे वी आहे बरोबर. त्याच्या खाली सेकंड पर्सन मध्ये यू बरोबर. त्याच्या पुढे सेकंड पर्सन ला सेकंड पर्सन, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन बरोबर. त्याच्या खाली आपल्याला माहिती ही, सी आणि इट आणि त्याच्या समोरचा अनेकपासून जे आहे दॅट इज द दे. ठरल्याप्रमाणे साच्यामध्ये आपल्याला सहाय्यकारी रूपे वापरायचे आहे. तर बघा आता एम कधी वापरायचं, इज कधी वापरायचं आणि आर कधी. तर तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे आर जे आहे सहाय्यकारी क्रियापद हे फक्त अनेक वचनी प्रोनाउन समोरच येणार आहे. आता अनेक वचनी म्हणजे जे पलीकडल्याकडे आहे त्या ठिकाणी आपण येणार आहे. बघा आणि एम जे म्हणतो तुम्हाला एम, so that is we have to use a but of only if the pronoun I is there, then we have to use am. बघा I am. I चा अर्थ मी सांगितलं आहे मी, am चा अर्थ आहे. जसं की I am म्हणजे आपले मी आहे. सुरुवातीला हे तिन्ही रूप आपल्याला महत्वाचे आहे, लक्ष द्यायचं आहे. कारण याच्यानुसार वाक्याची रचना, सेंटेन्स मेकिंग आपल्याला बघायचं आहे. आय एम मी आहे. जसं या ठिकाणी आपण म्हणणार वी च्या समोर आपल्याला आर लिहायचे आहे. वी आर, यू आर. आता बघा या ठिकाणी फर्स्ट पर्सन आहे एम वापरला, या ठिकाणी यू फर्स्ट पर्सन आहे, परंतु यू हे प्रनाउन प्लुरल फॉर्म मध्ये असल्यामुळे आपण या ठिकाणी ही आर हे हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे आपल्याला. कारण दोन्ही सेम आहे. जसं मी बघा तुम्हाला म्हटलं यू आर, यू आर. फक्त इथे मराठीमध्ये तू आहे असं म्हणा, पलीकडे तुम्ही आहात असं म्हणावं लागेल. ही इज तो आहे, सी इज ती आहे आणि इट इज म्हणजे इटचा अर्थ तो, ती, ते. तिन्ही शब्द घेतात. तो कधी ती कधी ते. कारण इट हे प्रनाउन आपल्याला नॉन किंवा इन्फॉर्मेशन आपण देतो त्यावेळेस आपण ते वापरतो. त्यामुळे आपण तो, ती, ते हे तीन शब्द घेतले आणि ते आता याचा मराठी आता तुम्हाला सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं अशा प्रकारची रचना या टोपीची आपल्याला मिळते. बघा आय एम मी आहे, वी आर आम्ही आहे, यू आर तू आहे, यू आर तुम्ही आहात, ही इज तो आहे, सी इज ती आहे, इट इज तो तिथे सर्व आहेत आणि ते आर म्हणजे ते सर्व आहात. अशा पद्धतीने टोपीचा वर्तमान आपल्याला घ्यायचा आहे आणि याच्यानुसार आपण वाक्याची रचना करायची आहे. आता याला क्रियापदाचं मूळ रूप येत नाही, भूतकाळी रूप येत नाही किंवा भविष्यकाळी रूप येत नाही. क्रियापद येतं ते कोणतं येतं, टू बीचंच येतं. जसं की बघा आपल्याला जर वाक्य घ्यायचं असेल तर आपण अशा प्रकारे कसं म्हणू, मी मुलगा आहे. मग मी मुलगा आहे याच्यामध्ये
आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे, म्हणजे की आय एम अ बॉय, तो डॉक्टर आहे, म्हणजे ही इज अ डॉक्टर. तो हुशार आहे, ही इज अ क्लेवर. ते सर्व उंच आहे, दे आर हायटेड. म्हणजे अशा प्रकारची रचना जेव्हा येते तेव्हा टू बीच्या वर्तमान काळ रूपे असते. तर तशाच पद्धतीचं भूतकाळ रूप हे आहे बघा. आता या ठिकाणी टू बीचे भूतकाळ आहे, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी एक्सपिरियन्स आहे वॉज आणि वेळ. सहाय्यकारी नेहमीप्रमाणे साध्या ठिकाणी टाकलेला आहे आणि प्रत्येक साच्याच्या प्रत्येक प्रोनाउनच्या समोर फर्स्ट पर्सन असेल, सेकंड पर्सन असेल, थर्ड पर्सन असेल. वी हॅव टू यूज आयदर वॉच और वेअर. वॉच कधी येतं? As I told already, when there is singular form, that time we have to use was. जेव्हा कर्ता एकवचनी असेल तेव्हा आपल्याला was वापरायचा आहे. जेव्हा कर्ता pronoun subject अनेक वचनी असेल, that time we have to use of course were. I was मी होतो, we were आम्ही होतो, you were तू होता, you were तुम्ही होता. As like same to same. He was, it was, she was, they were. अशा पद्धतीने आपल्या टू-बीचा भूतकाळ तयार करता येईल. सरावाने याची वाक्य पण आपल्याला बनवायची आहे. जसं की आता मगाशी तुम्हाला मी सांगितलं की ते झाड आहे, इट इज ट्री. तो पक्षी आहे. आता या ठिकाणी बघा, तो पक्षी आहे, मग पक्षी म्हणतो आपण, ही म्हणून चालणार नाही. इट इज बर्ड. आफ्टर दॅट आता होता, भूतकाळी रूपाचं वाक्य आपल्याला बनवायचं असेल तर आपल्याला होता किंवा होते अशा प्रकारचे सहाय्यकारी रूप वापरून आपल्याला वाक्य बनवायचं आहे. अशा पद्धतीने टोबीचा भूतकाळ आपण बघितला आणि टोबीचा भविष्यकाळ. मूळ काळ त्याचे उपप्रकार सोडून आपण सुरुवातीला इकडे वळालेलो आहे. त्याचं कारण म्हणजे टोबीची वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळाकडे आपण जास्त लक्ष देत नाही किंवा भावना दिलेली नाही, म्हणून कधी कधी आपल्याला त्याचं स्ट्रक्चर समजत नाही. या ठिकाणी समजून घ्यायचं आपल्याला. सेम स्ट्रक्चर इज देअर, फक्त शाल आणि विल आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की नाव रिसेंटली दिस शाल इज नॉट युजिंग बिकॉज इन नाव रिसेंटली वी फोकस ओनली द विल हेल्पिंग वर्ड्स ओनली. सगळीकडे विल वापरायचं आहे. पूर्वी फक्त आईच्या समोर शाल यायचं, आय शाल, वी विल, यू विल, यू विल, यू विल, शी विल, इट विल आणि दे विल. परंतु आता आईच्या समोर आपण विल वापरतो, कारण विल हे सहाय्यकारी क्रियामध्ये सर्टेनिटी, शाश्वतता, निश्चितता असल्यामुळे जास्त आपण विल हे साक्री वापरतो. साक्री म्हणजे सहाय्यकारी क्रियापद, शॉर्ट फॉर्म. अशा पद्धतीने आपण हे पण बघितलं. फक्त तुम्हाला लक्षात ठेवण्याचं एकच कंटेंट आहे, ते म्हणजे रूपे. जसं मी तुम्हाला पहिल्या तिसऱ्या 3 नंबर स्लाइड तुम्हाला सांगितलं होतं, टू बीची वर्तमान काळी, भूतकाळी आणि भविष्यकाळी. ते फोकस करा दररोज. ते to make any sentence related this to which form. Okay. आता जो मेन कंटेंट आहे त्या मेन कंटेंट कडे आपण बोलूया. टाइप्स ऑफ टेन्सेस, काळांचे प्रकार. बघा, as I already told, there are 3 main types and it has 4 subtypes. बघा, सिंपल, प्रेझेंट टेन्स, मराठीमध्ये साधा वर्तमान काळ, कंटिन्युअस आहे, परफेक्ट आहे. तर वन बाय वन आपण प्रत्येक काळ आणि त्या काळाला संलग्न रिलेटेड असणारी वाक्य हे बघणार आहे. तर आणि आपल्याला प्रत्येक काळाला सूत्र दिलेलं आहे, सूत्र बघायचं आहे. तर सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. जसं मी तुम्हाला सांगितलं, क्रियापदाची 3 रूप तुम्हाला सांगितली. तर आता आपण साधा वर्तमान काळ बघणार आहे. तर बघा, साध्या वर्तमान काळामध्ये आपल्याला सूत्र घ्यायचं आहे, ते म्हणजे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं मूळ रूपच वापरलं जातं, कारण क्रिया सध्या चालू असते असं नाही, वर्तमान काळातली क्रिया असते. तर या ठिकाणी बघा, सूत्र म्हणजे एस, सब्जेक्ट प्लस. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, क्रियापदाचा रोल हा अत्यंत महत्वाचा आहे, म्हणून त्याला आपण क्रियापदाचं मूळ रूप लक्षात ठेवायचं. साधा वर्तमान काळ म्हणला क्रियापदाचं पहिले रूप हे लक्षातच ठेवायचं. आणि लास्ट म्हणजे ऑब्जेक्ट. बघा, आता यस म्हणजे सब्जेक्ट,
वी म्हणजे वर्ब, वर लिहिलं आहे त्याला म्हणायचं मूळ रूप. बघा तुम्हाला मी चार्ट दाखवला. आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. जसं की आपण याला मराठीमध्ये म्हणूया कर्ता आणि क्रियापदाचे मूळ रूप म्हणजे पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. तर सूत्र हे लक्षात ठेवायचं आहे. आणि हे सूत्र लक्षात ठेवलं की साचा तुम्हाला माहितीच आहे, साचा घ्यायचा आहे आणि त्या साचेप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये क्रियापदाचं मूळ रूप लागते. आता बघा टेन्स शिकत असताना आपल्याकडे भरपूर क्रियापद आहेत, पण जनरली आपण आपल्या सर्वांच्या सहज लक्षात येण्यासाठी, सहज समजण्यासाठी आपण क्रियापदाचं पहिलं रूप जो पहिला शब्द मी तुम्हाला दिला होता तो घेऊया. तो म्हणजे बघा या ठिकाणी गो. तर आपण जे काही आपले 12 काळ आपण शिकत आहे ते पूर्ण 12 काळ समजून घेण्यासाठी गो हे क्रियापदाचं मूळ रूप घेऊनच आपण तो काळ पूर्ण करूया. तर बघा साचा तुम्हाला याद आहे ऑब्जेक्ट जवळ जसं की सांगितलेलं आहे आय वी. साचा विसरायचा नाही. आणि लास्ट ला या ठिकाणी आहे they. त्याची सिक्वेन्स तुम्हाला पाठच करायची आहे. आता बघा सूत्र काय सांगतो, सब्जेक्ट आहे आपण ऑलरेडी मांडलेला आहे, V1 म्हटलेलं आहे. मग क्रियापदाचं मूळ रूप तसं मी तुम्हाला मगाशी दिलं होतं बघा. या ठिकाणी क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे गो आहे. दुसरं रूप तुम्हाला सांगितलेलं आहे मी वेन आणि तिसरं आहे गॉन. तर ठीक आहे, क्रियापदाचं मूळ रूप या ठिकाणी आपण वापरत आहे ते म्हणजे गो. दुसरं आहे गो. त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की V1 म्हणजे V1. बघा यू गो, यू गो एकदम सोपं आहे. सूत्र लक्षात आलं, क्रियापदाची वर्ब तुम्हाला लक्षात आले की तुम्ही कोणताही काळ बनवू शकतो. आता या ठिकाणी थोडासा नियम चेंज होतो. जसं तुम्हाला मी सांगितले फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. हा एक नियम तुम्ही पाठ करून घेता. साधा वर्तमान काळामध्ये तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यासमोर जे मेन क्रियापद येतं त्याला यस किंवा ईएस हा प्रत्यय लागतो. बघा यस और ईएस दॅट कंपल्सरी वी हॅव टू ऍड इन द सिंपल प्रेझेंट टेन्स. आता या ठिकाणी आपलं मूळ रूप क्रियापद काय दिलं आहे, गो दिला आहे. म्हणून नुसतं गो देऊन चालत नाही. वी हॅव टू ऍड ईएस. व्हाय? Because it is already told in the rules grammar. That is why we have to add es. If there is already e, then we have to add only es. जर शेवटचा अक्षर e असेल तर आपल्याला फक्त s वापरायचा आहे. ओके. Then here go because the rules stated that only in the third person singular subject we have to add only es. म्हणजे आपल्याला तिघांनाही तर es द्यायचं आहे. म्हणजे की he goes, she goes आणि it goes. बघा मराठीमध्ये बघूया. आय गो म्हणजे मी जातो, वी गो आम्ही जातो, यू गो तू जातो, तुम्ही जाता, ही गोज तो जातो, सी गोज ती जाते, इट गोज तो ती ते सर्व जातात. आणि यांना आपण तो ती ते म्हणायचं, पण आपण डायरेक्ट ते सर्व म्हटलं तरी चालेल. ते सर्व जातात. जशी आपली मराठी भाषा वळते त्या पद्धतीने वळवायची. आपण समजतो आय गो मी जातो, वी गो आम्ही जातो, यू गो तू जातो, यू गो तुम्ही जाता, ही गोज तो जातो, शी गोज ती जाते, इट गोज तो तिथे सर्व जातात, आणि ते गो तो ती ते सर्व जातात किंवा ते सर्व जातात. अशा पद्धतीचा हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. हा सिंपल प्रेझेंट टेन्स बघून आपल्याला या पद्धतीने वाक्य बनवायचे आहे. फक्त क्रियापदाचं मूळ रूप आपल्याला बघायचं आहे. जसं की म्हटलं आय गो. आता ऑब्जेक्ट लिहायचं मुद्दाम दिलेलं नाही. या ठिकाणी तुम्हाला ऑब्जेक्ट दिसतंय का? नाहीये. सब्जेक्ट and over. So if you focus towards the object, then we can come to know its meaning. Look at this one. Now, आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स वर आधारित काही वाक्य बघायचे आहे. तो बनवायचा आहे असं म्हणूया. पहिलंच वाक्य जसं बघितलं की मी शाळेला जातो. आता मी शाळेला जातो. आय गो टू स्कूल.
आम्ही शाळेला जातो. या ठिकाणी बघा मी कर्म फक्त ऍड केलेला आहे. याच्यामध्ये शाळा हे कर्म आलेलं आहे. आय गो टू स्कूल, वी गो टू स्कूल, यू गो टू स्कूल, ही गो टू स्कूल. अशा पद्धतीने आपल्याला हे बघायचं आहे. बघा बघा या ठिकाणी आय गो टू स्कूल. आता नियम काय सांगितला? नियम काय सांगितला की सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. जसं की मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आय हे जे आहे ते सब्जेक्ट आहे म्हणजे कर्ता. गो हे पदाचं पहिलं रूप आहे ते म्हणजे वर V1 म्हणून. आणि टू स्कूल जे आहे ते म्हणजे डेफिनेटली ऑफकोर्स ऑब्जेक्ट. कर्ता अधिक क्रियापदाचं मूळ रूप अधिक कर्म. म्हणजे कोणतेही वाक्य असेल आम्ही पुस्तक वाचतो. बघा आता या ठिकाणी आम्हीला आपण काय वापरतो? वी. मराठी आणि इंग्लिश या दोन्ही वाक्यरचनेमध्ये मराठीमध्ये कर्त्यानंतर लगेच कर्म येतो आणि शेवटी क्रियापद असतं. पण इंग्लिश मध्ये तसं नाहीये. इंग्लिश मध्ये सब्जेक्ट नंतर म्हणजे कर्त्यानंतर लगेच वर्ड असतं. म्हणजे वी हा सब्जेक्ट झाला. पुस्तक वाचतो. वाचतोला शब्द काय? रीड. त्याचं पहिलं रूप आपण मग सांगितल्या पद्धतीनं रीड. वी रीड बुक. वाक्याचा काळ ओळखायचा असेल तर आपल्याला फक्त क्रियापदाकडे लक्ष द्यायचं आहे. फक्त क्रियापद बघायचे आहे. क्रियापद लक्षात घेतल्यानंतरच आपला काळ समजू शकतो. V1 या ठिकाणी क्रियापदाचं मूळ रूप आपल्याला लक्षात येते. म्हणून आपण असं म्हणूया हे वाक्य साध्या वर्तमान काळाचं आहे म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. जसं की दुसरं वाक्य जर आपण घेतलं बघा मी दूध पितो. कारण आपल्याला या ठिकाणी साध्या वर्तमान काळाचे वाक्य जर घ्यायचे असेल तर पितो हे जे क्रियापद आहे या पितोला पितो, पिले, पिलेला आहे अशा पद्धतीचा अर्थ होतो. म्हणजे V1 V2 V3. तर बघा म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप लक्षात घेतलं तर वाक्याचा काळ लगेच समजणार आहे. कारण वाक्य कोणत्या काळात आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर वी हॅव टू फोकस ऑन द सेकंड वर्ड. जे दुसरा शब्द असतो. सो दॅट इज द मेन वर्ड और सेकंड फॉर्म और द थर्ड फॉर्म. अशा पद्धतीने आपण सिंपल प्रेझेंट टेन्स बघितलेला आहे. त्याच्यानंतर बोलूया जो दुसरा. आता मी वर्तमान काळाचा पहिला प्रकार बघितलेला आहे. आता आपल्याला भूतकाळाचा पहिलाच बघायचा आहे. तिन्हीची सिक्वेन्स आपण कंटिन्यू घेतली तर दॅट विल बी बेटर टू अंडरस्टँड इझिली. सो दॅट इज वाय लेट अस फोकस, लेट अस लुक द पास्ट टेन्स. द फर्स्ट टाइप दॅट इज द सिंपल पास्ट टेन्स. सेम आहे. सूत्र बघायचं मग असे सांगितलेला साचा डोळ्यासमोर आणायचा. साच्या मानेचा आय वी यू वी विजिट दे अँड देन fill the structures that formula and make the second tense the first type that is साधा भूतकाळ. भूतकाळामध्ये काय केलं आहे? वी टू वापरलेला आहे. जसं की तुम्हाला सांगितलं आहे की आपण गो घेणार आहे. गो घ्यायचं असेल तर आपल्याला होतं भूतकाळ रूप माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे मी या ठिकाणी बघा गो हे पहिलं रूप आहे. दुसरं मी खाली लिहितो तुमच्या लक्षात येईल गो वेंट. आणि तिसरं जे आहे दॅट इज गॉन. अर्थ मग काय सांगितलेला आहे? गो म्हणजे जातो, वेंट म्हणजे गेला, गॉन म्हणजे गेलेला आहे. वर्तमान काळ, भूतकाळ आणि पूर्ण काळ असं म्हणूया आपण. कारण जातो गेला घटना घडलेली आहे ती आपल्याला दाखवायची असेल, समजून घ्यायची असेल तर आपल्याला भूतकाळ बघावा लागतो. कारण नावच त्याला दिलंय भूत. भूत म्हणजे दॅट इज डेड थिंग्स. डेड थिंग म्हणजे that thing is not having now, already happened, that is the past. बघा मी साचा ऑलरेडी टाकलेला आहे. त्याच्यामध्ये काय केलं आहे? भूतकाळाचं रूप या ठिकाणी
जसं साध्या वर्तमान काळात थर्ड पर्सन मध्ये येस किंवा ईएस प्रत्यय लावलेला होता. हिअर यू हॅव टू नथिंग टू ऍड, ओनली वन सेकंड फॉर्म. बघा सगळीकडे आय वेंट, मी गेलो, वी वेंट, आम्ही गेलो, यू वेंट, तू गेला, यू वेंट, तो मी गेला, ही वेंट, तो गेला, सी वेंट, ती गेली, इट वेंट, ते तो तिथे सर्व गेले, दे वेंट, ते सर्व गेले. अशा पद्धतीने भूतकाळ आपल्याला लक्षात घ्यायचा असेल. वाक्य जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर बघा, आता बघा भूतकाळाचं वाक्य आहे का, वर्तमान काळाचं आहे का, भविष्यकाळाचं आहे, हे कसं लक्षात घ्यायचं. तर एक शब्द असतो बघा, घडलेली घटना कधी असते, काल घडली, परवा घडली किंवा गेल्या वर्षी घडली असं आपण म्हणतो. काल खूप पाऊस आला होता, इट वॉज रेनिंग हेवीली. एस्टरडे, कोणता शब्द वापरला शेवटी मी, एस्टरडे. इन द लास्ट वीक आय वॉज सिक. इन द लास्ट वीक, मागच्या आठवड्यात आय वॉज सिक, मी आजारी होतो. इन द लास्ट इयर आय गॉट द फर्स्ट रँक इन द 8th स्टँडर्ड. काय म्हटलं मी, इन द लास्ट इयर. मग आता हे गेल्या वर्षी, गेल्या आठवड्यात, काल, हा जो शब्द आहे तो कधी कधी सुरुवातीला येतो किंवा कधी कधी शेवट येतो. मग आपण एवढं लक्षात घ्यायचं आहे की वाक्याची सुरुवात जरी गेल्या वर्षी, काल या शब्दांनी झाली, बट वी हॅव टू not attention towards that things. We have to find out where is the subject starts from that sentence. त्या वाक्यामध्ये करता कोण सुरुवात होते. तर क्रियापद लक्षात आलं की त्याच्या अगोदरचा जो शब्द असतो दॅट इज डेफिनेटली सब्जेक्ट. म्हणून आता मला असं म्हणायचं, भूतकाळचं वाक्य मला सांगायचंय, आपण बोथच घेतलेलं आहे, याच्यात ऑब्जेक्ट तुम्ही ऍड करा. काय म्हणता येईल, मी काल लवकर शाळेला गेलो. होतो म्हणायचं नाही, होतो म्हटलं की तो काळ बदलला, कारण फक्त गेलो आहे. बघा मग मी आय, आता मग अशी सांगितल्या पद्धतीने आय नंतर लगेच सब्जेक्ट घ्यायचा आहे, सॉरी वर्ड घ्यायचा आहे. कारण आईच्या समोर बऱ्याच ठिकाणी आपण सुद्धा अशा करतो, आय नंतर लगेच ऑब्जेक्ट जोडतो. तर मराठीमध्ये कसं असतं ते, मी गेलो, मी शाळेला गेलो. बघा मराठीमध्ये कसं म्हटलं आपण, मी शाळेला गेलो. आता मराठी वाक्यामध्ये मी हे सब्जेक्ट आहे, इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्ही सेम आहे, पण शाळेला हा शब्द कर्म आहे. तर मराठीमध्ये आला, इंग्लिशमध्ये आपण कसं करतो, आय स्कूल, पुन्हा तो म्हणतो. पण वाक्याची रचना समजून घ्यायची इंग्लिशमध्ये, यू हॅव टू रिकॉल, यू हॅव टू मेमोराइज दॅट फॉर्म्युला. काय सांगितलंय, साधा भूतकाळ, एस प्लस व्ही टू प्लस ओ, एस प्लस व्ही टू प्लस ओ, कर्ता अधिक क्रियापदाचं भूतकाळ रूप अधिक कर्म. मग आय वेंटच घ्यावं लागणार आहे आपल्याला, वेन, आय वेंट. आणि मग कर्म शाळेला, मी काल शाळेला गेलो. मी काल शाळेला गेलो, पण मी आणखी एक शब्द चुकलो, तो कोणता होता, लवकर. आय वेंट टू स्कूल अर्ली. काय शब्द आहे, अर्ली. शब्द वोकॅब्युलरी आपल्याकडे असेल तर त्या पद्धतीने आपण वाक्य रचना करू शकतो. आय वेंट टू, जर मध्ये आपण टू, आय वेंट टू स्कूल. बघा या ठिकाणी लक्ष द्या. आणि शेवटला जे आहे म्हणजे सुरुवातीला असेल, शेवट असेल, गेल्या वर्षी असेल, हे शब्द कधी कधी सुरुवातीला येतात किंवा शेवटी असतात. आय वेंट टू स्कूल अर्ली. आणि शेवटचा शब्द मी सांगितलेला एस्टरडे. बघा भूतकाळी रूपातलं वाक्य ओळखायचं असेल तर एस्टरडे, लास्ट वीक, लास्ट सेशन असे शब्द आले की 100% असं समजायचं की दिस सेंटेन्स इज ऑफ past tense. Either simple past tense or perfect past or continuous past, so and so. आता त्याचे बाकीचे सूत्र वेगवेगळे आहेत, त्या पद्धतीने आपण वाक्याची रचना आपल्याला समजून घ्यायची आहे. तर I hope that this sentence also, this tense also you would understand. Now the next, coming to the next point, that is the future tense. Look at, whenever we want to learn any tense, our attention should be towards the formulas. जे सूत्र आहे, सूत्राकडे लक्ष दिल्यानंतर आपल्याला समजणार आहे. आणि एकदा का तुम्ही 4-5 वेळेस, 7-8 वेळेस, 10 वेळेस रिव्हिजन केली तर सूत्राकडे पाहण्याची सुद्धा गरज नाहीये. सब्जेक्ट प्लस विच प्लस रिव्हर टू ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी कन्फ्युजन असं होऊ शकतं की जसं मी तुम्हाला सांगितले की गो, वेंट आणि गॉन हे क्रियापदाची 3 रूप सांगितलेली आहेत. परंतु
भविष्य काळाला कसं नाही की तुम्ही म्हणाल की V1 म्हणजे वर्तमान काळी, V2 म्हणजे भूतकाळी आणि V3 म्हणजे भविष्यकाळी. नॉट लाईक दिस वे. तर भविष्य काळाला आपण क्रियापदाचं मूळ रूपच वापरणार आहे, पण त्याच्या अगोदर एक सहाय्यकारी क्रियापद वापरणार आहे, ते म्हणजे विल. भविष्य काळाचं वाक्य आहे हे कोण सांगतं? तर हे हेल्पिंग वर्ब सांगतं. म्हणून तुम्हाला मला सांगितलं हेल्पिंग वर्बचा किती उपयोग आहे आपल्या वाक्यामध्ये. हेल्पिंग वर्ब मला काळ समजतो ऍक्च्युअली. एक तर मेन क्रियापदाला ते मदत करतात आणि काळ पण समजला जातो कोणत्या काळातलं वाक्य आहे ते. म्हणून भविष्य काळाला जर समजून घ्यायचं असेल तर वी हॅव टू पे अटेन्शन टुवर्ड्स द दिस हेल्पिंग वर्ब, दॅट इज विल, shall and will. These are the words that indicate the sentences from the future tense. म्हणजे भविष्य काळाचं वाक्य हे आपल्या will नुसार समजणार आहे. म्हणून लक्ष द्या, V1 आणि will आले की सांगायचं साधा वर्तमान काळ आहे. साधा म्हणजे साधा, नावाप्रमाणे साधा आहे. वाक्य जास्त किचकट गुंतागुंतीचं नसतं. म्हणून बघा, आय विल गो क्रियापदाचा मूळ रूप वापरला आहे, ते म्हणजे काय? गो. गो हे क्रियापदाचं मूळ रूप असणार आहे. फक्त आय विल, वी विल, यू विल. बघा आपण एक वाक्य बघितलं, टूबीचा भूतकाळ बघितला, टूबीचा भविष्यकाळ बघितला. भविष्यकाळामध्ये काय दाखवलं होतं? आय विल, यू विल हे सगळं असं होतं. फक्त तोच आठवायचा, टूबीचा भविष्यकाळ, आणि फक्त क्रियापदाचं मूळ रूप टाकायचं, आय विल गो, मी जाईल. आता ह्या भूतकाळी ह्या क्रियापदाचं रूप जर बदललं तर अर्थ निघत नाहीये, मिनिंग होतच नाही. फक्त तुम्ही क्रियापद बदलू शकता. आता आपल्याला समजण्यासाठी मी सगळ्यांना गो, वेन आणि गॉन हे तिन्ही क्रियापदाच्या रूपात घेऊनच आपण शिकणार आहे का? बघा, आय विल गो, मी जाईल. वी विल गो, आणि मी जाऊ. यू विल गो, तू जाशील. यू विल गो, तू जाल. किंवा आपण आणखी वेगळ्या भाषेत म्हणू शकतो, तू जाईल असं पण बोलू शकतो. तुम्ही जाणार असं होणार नाही, तुम्ही जाल न किंवा वापरणार. यू विल गो, तो जाईल, तर न वापरता चालेल. जाईल न. दे विल गो, ते सर्व जातील. शी विल गो, इट विल गो. तृतीय पुरुषी एकवचनिक ही इट आहेत, त्यांच्यामध्ये चेंज नाहीये. जसं की तुम्हाला सांगितलं मग साध्या वर्तमान काळामध्ये येस फॉर येस थर्ड पर्सन मध्ये आलं, पण इथं भूतकाळामध्ये आणि भविष्यकाळात दॅट इज नॉट लाईक दिस वे. अशा पद्धतीने साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ तिन्हींची रचना आपण काळाची बघितलेली आहे. साध्या वर्तमान काळामध्ये कर्ता अधिक क्रियापदाचं मूळ रूप अधिक कर्म. काळ शकताना कर्म घेत नाही, पण कर्माची थोडी आपल्याला माहिती असावी. साधा भूतकाळ असेल तर क्रियापदाचं मूळ रूप नाही, क्रियापदाचं दुसरं रूप, क्रियापदाचं सेकंड फॉर्म. आणि भविष्यकाळाला विल आणि V1. हे सूत्राकडे फोकस करावं वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ठीक आहे. आता वाक्य जर आणखी वेगळं बनवायचं असेल तर कशा पद्धतीने बनेल बघा. भविष्यकाळाचं वाक्य, पण ते साध्या भविष्यकाळाचं वाक्य आहे, ते मला सांगायचं आहे. आपण जर वेगवेगळी क्रियापद आहेत, जसे की बघा, गो नंतर आपण कम सांगितले आहे. कम जर घेतलं, कम हे क्रियापद घेऊन आपल्याला साध्या वर्तमान काळाचं वाक्य बनवायचे. साध्या वर्तमान काळाचं वाक्य बनवायचं असेल, याच्यापैकी तुम्ही कोणाचाही करता येऊ शकता, किंवा तुमचं माझं नाव कोणाचे नाव घेऊ शकता. तर नेहमीप्रमाणे आपण हे जे घेतो वेगळंच बघा. मराठीमध्ये बघूया राम. आता रामचं प्रोनाउन या ठिकाणी ही आहे, त्याच्यामुळं तो तृतीय पुरुष आहे. तुमचं माझं नाव थर्ड पर्सन मध्ये येतं. ही म्हणजे ऑल नेम्स, ऑल पुल्लिंग म्हणूया आपण, स्त्रीला स्त्रीलिंग, इट दॅट इज द थर्ड पर्सन. ओके. राम उद्या शाळेला गेली. बघा, तर याच्यामध्ये आता मराठी तुम्हाला समजून घ्यायचं एकच आहे की आपल्याला we have to understand its meaning by reading that English content. That is why we need to understand Marathi. तर बघा, आपल्याला वाक्य बनवायचं आहे, सूत्र आठवायचं. रामला राम आपण लिहूया. आता राम नंतर हे लगेच उद्या घ्यायचं नाही, कारण मी सांगितलेलं आहे. स्ट्रक्चर काय सांगतं, सब्जेक्ट के बाद हमें हेल्पिंग वर्ब और V1 लेना है.
म्हणजे आपल्याला ते घ्यायचंच आहे. तर राम नंतर येईल, याच्यासाठी आपल्याला क्रियापदाची रूप, क्रियापदाचा अर्थ, शब्द पाठांतर असणं गरजेचं आहे. तर येईल याला आपल्याला आता कम घ्यायचं नाही, कारण भविष्यकाळ सांगतोय, भविष्यकाळाचं वाक्य आहे. मग भविष्यकाळ कोण सांगतं, तर सहाय्यक क्रियापद काय आहे, विल. कारण येईन, येतो नाही म्हटलेलं, आला म्हटलेलं नाही, येईल म्हणजे ती क्रिया झालेली नाही किंवा सध्या चालूही नाही, ती क्रिया होणार आहे, भविष्यकाळ आपल्याला दाखवायचा आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी हेल्थीवर काय घेतलं आहे, विल, राम विल. त्याच्यानंतर आता येईल तेवढं घेतलं. मग आता याचं मूळ रूप लक्षात घ्यायचं, येईल म्हणजे मूळ रूप काय आहे, येतो. तर येईलला शब्द नाही, येईलचा त्याचा थोडक्यात न जे आहे तो इथं आला, थोडक्यात त्याचं सेपरेशन झालं. येईल मराठीमध्ये काय झालं, सहाय्यकारी क्रियापद आणि मूळ क्रियापद दोन्ही एकत्र असल्यामुळे त्याचं आपल्या मराठीमध्ये येईल म्हणेल. पण इन इंग्लिश वी हॅव टू मेक डिवाइड. राम विल, आता येईल म्हणजे त्याचं मूळ रूप आठवायचं, काय येईलला, येतो. राम विल कम टू आणि स्कूल. बरं, अशा पद्धतीनं भूतकाळाची भविष्यकाळाची ओळख जर आपल्याला घ्यायची असेल तर विल हा शब्द लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विल म्हणजे दॅट इज द टोटल फ्युचर टेन्स. राम विल कम टू स्कूल. आणि आणखी एक शब्द असतो दॅट इज द टुमारो. तो शब्द असतो टुमारो. भविष्यकाळ आपल्याला ओळखायचा ना, तर तो कसा बघायचा, नेक्स्ट इयर असेल, नेक्स्ट मंथ. दोन शब्द भविष्यकाळची ओळख सांगणारे शब्द म्हणजे विल एक आहे, आणि शेवटचा किंवा पहिला नेक्स्ट हा एक शब्द असतो. नेक्स्ट इयर असेल, नेक्स्ट डे असेल, आणि दुसरा जो असतो तो TOMORROW म्हणजे काय, टुमारो, उद्या, पुढच्या वर्षी, पुढच्या रविवारी, येणाऱ्या कालखंडाला असे शब्द आले. दॅट इज indicate, that word indicates this sentence is from the future tense. That is the future tense. Ram will come to school tomorrow. किंवा आपण असं म्हणू शकतो, राम विल कम टू स्कूल नेक्स्ट आवर. म्हणजे वाक्य जसं आहे तसं आपल्याला ओळखायचं. जसं मी तुम्हाला भूतकाळाची ओळख काय सांगितली, येस्टरडे आणि लास्ट इयर, लास्ट शब्द आणि एस्टरडे हे दोन भूतकाळ आहे. भविष्यकाळाला विल आहे, नेक्स्ट आहे. अशा पद्धतीनं सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स ही वाक्य या ठिकाणी आपण बघितलेली आहेत. आता आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात ते लक्ष घ्यायचे. तर याच्यामध्ये बघा, बाकीचे राहिलेले काळ आपण नंतर बघूया. या ठिकाणी बघा, प्रॅक्टिससाठी क्वेश्चन बघूया. आपल्याला आपल्या असणाऱ्या परीक्षेमध्ये इंग्रजी या विषयामध्ये लँग्वेज स्टडी अंतर्गत जो टेन्सचा जो कंटेंट आहे, त्या टेन्स मध्ये कशा प्रकारचे वाक्य आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात ते बघा. तर आता आपण 3 काळ घेतलेले आहेत, साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर. तर या ठिकाणी लक्ष द्यायचंय. पहिलं वाक्य आपण बघूया. बघा, आय डॅश डॅश इन ब्रॅकेट कंसामध्ये दिले, गो टू द स्टोर एस्टरडे. मी आता तुम्हाला एक शब्द सांगितलं बघा, काळाची ओळख ओळखायची असेल तर काही शब्द लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथे एक शब्द आला एस्टरडे. मग एस्टरडे म्हणजे आपण एस्टरडेचा अर्थ काय, काल. टुडेचा अर्थ काय, आज. टुमारो म्हणजे काय, उद्या. बघा, आपल्याला काळ जर आणखवायचा नसेल, टुडे ऍक्शन करून म्हणूया. तर सगळ्यांनी हँड्स थम्स करा. टुडे एस्टरडे. एस्टरडे म्हणजे आपण काय केलं, हँड थंब पाठीमागे घेतला. म्हणजे वाक्य टुडे म्हणजे अभी है, एस्टरडे आणि टुमारो. टुडे म्हणले की प्रेझेंट टेन्स, एस्टरडे पास्ट टेन्स, टुमारो फ्युचर टेन्स. मग आता या वाक्यामध्ये काय लक्षात येईल, आय डॅश डॅश गो इन ब्रॅकेट इज देअर टू द स्टोर एस्टरडे. मग त्यांनी वाक्य आपल्याला काय करायचं, करेक्ट वर्ड फ्रॉम इन द अप्रोप्रिएट टेक्स्ट. आता त्यांचा हा शब्द लक्षात घ्यायचा आहे. येस्टरडे म्हटल्यामुळं हे जे क्रियापदाचं रूप दिलं आहे हे पहिले रूप आहे, पण या ठिकाणी येस्टरडे आहे. मग क्रियापदाचं कोणतं रूप आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे, बघा,
गोष्ट चालणार नाही का? एस्टरडे म्हटलं म्हणजे ती क्रिया घडलेली आहे, म्हणजे तो भूतकाळ आहे. भूतकाळ आहे हे या शब्दावरून आपल्या लक्षात येतं. गोज म्हणजे जातो, वर्तमान काळ आहे. वेंट आहे, वेंट म्हणजे केला, गोईंग आहे आणि गॉन आहे. तर आपल्याला दुसरं ऑप्शन घ्यायचं आहे. कोणतं ऑप्शन घ्यायचं आहे आपल्याला? दुसरं ऑप्शन. दुसरं सेकंड ऑप्शन इज द करेक्ट टू दिस sentence. So how will be the sentence that I went to the store yesterday? म्हणजे काय? मी काल स्टोअरला गेलो किंवा गेलो, अशा पद्धतीने आपल्याला सांगितले. म्हणजे ह्या वाक्याची ओळख आपल्याला या शब्दानुसार लक्षात येईल. म्हणून सेकंड ऑप्शन इज द करेक्ट. आता सेकंड दुसरा बघा. सी स्टडी ब्रॅकेट मधला शब्द लक्षात घ्यायचा आहे. सी स्टडी म्हणजे हे सगळं मूळ रूप दिलं आहे. V1 सॉरी क्रियापदाचं मूळ रूप. सी डॅश डॅश स्टडी फॉर हर एक्झाम राईट नाव. बघा तुम्हाला मी शब्द सांगितले जसे की नेक्स्ट आहे, टुमॉरो आहे, एस्टरडे आहे, राईट नाव. नाव म्हणजे अभी, आता. आता म्हटलं असल्यामुळं हा काळ आपला आज झालेला नाही. या काळाची ओळख म्हणजे ती क्रिया चालू आहे. जसं तुम्हाला मी सांगितलं, क्रिया घडलेली नाही, क्रिया चालू आहे. क्रिया सकाळपासून चालू आहे, क्रिया संपलेली नाही पण चालू आहे. म्हणजे जसं की येतो, येत आहे, आलेलो आहे आणि येत आलेलो आहे. जसं की खातो, खाल्ले, खाल्लेले आहे आणि खात आलेलो आहे. बघा 4 वाक्य झाली. खातो म्हणजे काय? वर्तमान काळ. खात आहे ती क्रिया चालू आहे, खाण्याची क्रिया चालू आहे. खाण्याची क्रिया संपेल नाही किंवा संपणारी नाही, ती क्रिया चालू आहे म्हणजे राईट नाव. खातो, खात आहे म्हणजे अभी वो क्रिया चालू आहे. खाल्लेलं आहे क्रिया संपलेली आहे, खाऊन झालेलं आहे. खात आलेलो आहे म्हणजे ती सकाळपासून ती क्रिया चालू आहे. तसं या ठिकाणी बघा राईट नाव म्हणजे हा जो काळ आहे हा ऍक्च्युअली उद्या घेणार होतो आपण, पण आता क्वेश्चन पेपर काढला आहे, बघूया. सी डॅश स्टडी फॉर हर एक्झाम. वाक्यामध्ये काळ कसा ओळखायचा त्याचं आपण टेक्निक या ठिकाणी बघत आहे. शेवटचे शब्द लक्षात घ्यायचे आहेत. राईट नाव म्हणजे क्रिया प्रेझेंट टेन्स मध्ये आहे हे तर निश्चित झालेलं आहे. आता प्रेझेंट टेन्स मध्ये बघा तो वॉज आलेला आहे. वॉज म्हणजे वॉजची ओळख ही भूतकाळाची आहे, विल ची ओळख ही भविष्य काळाची आहे आणि हॅव स्टडी हा तुम्हाला नवीन शब्द वाटत आहे ते आपण उद्या बघूया. तर बघा राईट नाव जी क्रिया आहे त्याला इज आणि आयएनजी, ज्या क्रियापदाला आयएनजी हा प्रत्यय लागलेला आहे त्याला म्हणायचं चालू क्रिया किंवा अपूर्ण क्रिया. म्हणजे आता सध्या ती क्रिया चालू आहे म्हणून इज स्टडी इज द राईट ऑप्शन. म्हणजे सी इज स्टडी फॉर हर एक्झाम राईट नाव अशा प्रकारचा अर्थ होतो. पण हे चालणार नाही, भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे. हॅव स्टडी म्हणजे ती क्रिया झालेली आहे म्हणजे काय? सी हॅज सी हॅज स्टडी फॉर एक्झाम राईट नाव येणार. राईट नाव शब्दाला आपली स्टडी घ्यावं लागणार आहे अपूर्ण काळात. ओके नेक्स्ट वन आहे ते हॅव डिनर आफ्टर वर्क. आता या ठिकाणी बघा लक्षात घ्यायचं आहे. तसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं एस्टरडे भूतकाळ, लास्ट मंथ भूतकाळ, टुमॉरो भविष्यकाळ, आफ्टर वर्क म्हणजे माझं काम झाल्यानंतर मी डिनर करणार आहे. म्हणजे कोणता काळ झाला तो? माझं काम होणार आहे, झालेलं नाहीये, सध्या चालू आहे पण संपलेलं नाही. त्यांनी काय म्हणते दे डॅश हॅव डिनर आफ्टर वर्क मीन्स नाउ माय वर्क इज गोइंग ऑन बट आफ्टर कंप्लीटिंग माय वर्क देन आय विल हॅव माय डिनर. म्हणजे मी माझं काम संपल्यानंतर माझं रात्रीचं जेवण मी करणार आहे. सो लेट्स चेक ऑप्शन हॅज इज नॉट गेटिंग, डू ऑल्सो नॉट गेटिंग, विल हॅज आणि विल हॅव. आता या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन आहे कारण भविष्यकाळ वाक्य हे आपल्याला माहित आहे पण विल हॅज घ्यायचं का विल हॅव घ्यायचं. सो मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं फर्स्ट पर्सन आणि थर्ड सॉरी सिंग्युलर आणि प्लुरल जेव्हा येतं आयच्या पुढे हॅव येतं त्याच पद्धतीनं ते च्या पुढे हॅव येतं.
पण जेव्हा थर्ड पर्सन असेल ही सी इट युअर नेम माय नेम एनी नेम दॅट टाइम वी हॅव टू यूज हॅज. पण या ठिकाणी दे आलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला विल हॅव घ्यावं लागणार आहे. देच्या समोर हॅज येत नाही म्हणून विल हॅव इज द राईट ऑप्शन. सो हाऊ विल बी द आन्सर? विल हॅव डिनर आफ्टर वर्क. And will has yet after day, that is wrong. Okay, the next one, the option he has finished the project by the next week. The next word indicate this is the sentence from future tense, means my work, my project is going on, that will be finished म्हणजे संपणार आहे. नेक्स्ट म्हणजे ती क्रिया भविष्यकाळाशी संलग्न आहे. So that is why we need to look at option future tense. So will is there, will have the same option. Have finished? तर बघा, he will have finished the project by the next week. He will have finished the next week, as I told. So will have finished, will has finished. There is a confusion in both sentences. So let us, we will see that actually this option in the next period. So अशा पद्धतीनं आपण हे काही क्वेश्चन प्रॅक्टिस साठी घेतले. आता विल हॅव फिनिश दॅट इज द राईट ऑप्शन. अँड हे दोन तीन ऑप्शन आपल्याला उद्या असणाऱ्या काळाशी संबंधित आहेत. आज आपण जे घेतलेलं आहे, उद्या आपला ऑनलाईन क्लास असणार आहे. तोपर्यंत आपलं होमवर्क म्हणून ही पीडीएफ आपल्या ग्रुपला पाठवणार आहे. त्याच्यासाठी क्रियापदाची रूप जी तुम्हाला म्हटलेलं आहे, एक चार्ट दिलेला आहे, ती क्रियापदाची रूपे तुम्हाला वाचायची आहेत. वन टाइम ऍज अ होमवर्क यू हॅव टू राईट. आफ्टर दॅट टू बीची वर्तमानकाळी रूपे, टू बीची भूतकाळी रूपे, टू बीची भविष्यकाळी रूपे, तीनही रूपे तुम्हाला लिहून ते पाठ करायचे आहे असं मी म्हणेल. किंवा लक्षात राहण्यासाठी तुमच्या पद्धतीने जसे लक्षात ठेवता येतील, मेमोराईज ठेवता येईल मेमरीसाठी, ते तुम्ही ठेवायचे आहेत. कारण साच्या भूतकाळी रूपे असतील, भविष्यकाळी रूपे असतील, वर्तमानातील आणि क्रियापद रूपे हे माहित असल्याशिवाय टेन्स आपण समजू शकणार नाही. त्याच्यासाठी क्रियापदाची टोटल रूपे जेवढी दिली आहेत तेवढी तरी करा. वर्तमानकाळी, भूतकाळी, भविष्यकाळी, टू बीची करायची आहेत आणि साच्या. त्याच्यानंतर आपण सूत्राकडे वळणार आहोत. सिंपल प्रेझेंट टेन्सचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप कर्ता अधिक क्रियापदाचं मूळ रूप अधिक कर्म, भूतकाळाला कर्ता, क्रियापदाचं भूतकाळी रूप आणि कर्म, आणि भविष्यकाळाला कर्ता, विल आणि क्रियापदाचं मूळ रूप आणि कर्म. हे तीन रूप सुद्धा तुम्हाला उद्या पाठ करायचे आहेत. साध्या काळाची तिन्ही टू बीची रूप नाही, टू बीची रूपे आहेत आणि साध्या काळाची सूत्रे आहेत असं म्हणूया आपण. अशा पद्धतीने आज आपण क्वेश्चन प्रॅक्टिस प्लस टेन्स, इम्पॉर्टन्स ऑफ टेन्स अँड इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स आपण पाहिले आहे. राहिलेला कंटेंट आपण उद्या घेणार आहे. तसं पाहिलं तर टेन्स हा 2 पिरियड मध्ये त्या 2 तासामध्ये संपणारा नाही, पण हा खूप कॉम्प्लिकेटेड आहे. पण आय ट्रायल ऍज आय माय बेस्ट लेवल, जेवढा प्रयत्न होईल तेवढा आपण या 2 तासामध्ये कव्हर करूया आणि प्रश्न सराव करूया. इन दिस वे दॅट्स इट. दिस क्लास इज हिअर ओव्हर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.